त्यावेळचे जे आमचे मित्र होते ना, म्हणजे आता 77ला शाळा सोडली, आता बघा किती वर्ष झाली आहेत. पण ह्या सगळ्यांशी अजून सुद्धा संपर्क आहेत. आता तर WhatsAppमुळे आणखीन सोपं झालंय. या सगळ्या गोष्टीमुळे जग आणखीन जवळ आलेलं आहे. माझं लहानपणी अक्षर अतिशय वाईट होतं, म्हणजे इतकं वाईट होतं, की माझी आजी असं म्हणायची, की शाईच्या दवतीत झुरळाला बुडवून त्याला वहीवरती सोडले. म्हणजे हा जो आता मी वक्तृत्व किंवा तत्सम हे जे दिसतंय किंवा भाषणं वगैरे, याची पायाभरणी ही शाळेतून कशी झाली. तर ती गंमत अशी होती, की 5वी मध्ये असताना पहिल्यांदा भाषणाला उभा राहिलो आणि मग तेव्हापासून 5वी ते 10वी पर्यंत वक्तृत्वाचं पहिलं बक्षीस, तेवढंच हं पहिलं बक्षीस. ज्या वेळेला शाळेत असतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटत राहतं, की आपण मोठे कधी होणार? मोठे कधी होणार आणि आपल्या खिशात पैसे कधी खुळखुळायला लागणार? मग त्या पैशात आपण कितीतरी बटाटे वडे आणि कितीतरी समोसे खाऊ शकतो, असं ते कॅन्टीनमध्ये आम्हाला बघताना असं वाटायचं. नमस्कार. गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण डॉक्टर सच्चिदानंद शेवले, MPhil PhD, व्याख्याता, प्रवचनकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ असणारा त्रिवेणी संगम. आजवर गेल्या 35 वर्षात भारत आणि विदेशात मिळून आत्ताचे 6,500 आहेत, पण मी जेव्हा माहिती काढली तेव्हा ती 4,500च्या वरती होते. पण सरांच्याकडूनच ती माहिती मिळाली. धन्यवाद सर. आणि 50च्या वरती त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. तर असे आज आपण प्रवचनकार, व्याख्याते आणि लेखक यांना भेटायला आलेलो आहोत. भेटायला आलो म्हणण्यापेक्षा त्यांची शाळेच्या काही आठवणी आहेत त्या जाणण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या सदरात आज सच्चिदानंद शेवले यांच्या शाळेच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. शाळेच्या आठवणी खरं म्हणजे एक खूप छान विषय आहे, जरा वेगळा विषय. नेहमी ज्या पद्धतीने मुलाखती होतात किंवा तत्सम या गोष्टी सगळ्या होत राहतात, त्याच्यापेक्षा अगदीच हटके असलेला विषय आणि म्हणून तो खूप आतमध्ये भिडणारा विषय. पण तसं पाहायला गेलं तर आपण शाळा, महाविद्यालय असं सगळं करत करत पुढे जात असतो. पण असं असलं तरी माणसाला तसं बघायला गेलं तर शाळेची ओढ जास्त असते. शाळेत वर्षही जास्त काढलेली असतात आपण, त्यामुळे शाळेची ओढ आणि ती कितीही वय झालं तरी सुद्धा तशीच राहते. म्हणजे अजून सुद्धा शाळेतले जर शिक्षक किंवा शिक्षिका भेटले रस्त्यात तर चटकन खाली वाकून नमस्कार करणं, हा जो एक आपला संस्कार आहे, हा संस्कार आपला कुठेही पुसलेला नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं आता माझी शाळा तसं बघायला गेलं तर मी मुळात राहत होतो चेंबूरला. आधी बालपण सगळं चेंबूरला गेलेलं, त्यामुळे चेंबूरमधली मुलं म्हणजे आमच्या गावठाण आणि या सगळ्या परिसरामध्ये चेंबूर स्टेशन वगैरे सगळ्या परिसरातली जी मुलं होती ती तिथेच असलेल्या बालविकासमध्ये, मुलं बालविका शाळेत जाणार. साधारणतः वर्ष मला असं वाटतं 69 68 69 वगैरे असं काही. आमचा जन्मही नव्हता, मी 71चा आहे. तर त्यावेळेला आम्ही तिथे मॉन्टेसरीमध्ये, तेव्हा मॉन्टेसरी नाही बिगारी म्हटलं तिथे, बिगरी. तर बिगरीमध्ये आम्ही तिथे प्रवेश घेतलेला होता आणि तिथून ती शाळा साधारणपणे 3री पास झाल्यानंतर आम्हाला 4थी करता म्हणून काही महिन्यांकरता म्हणून चेंबूर हायस्कूलमध्ये होतो. आणि चेंबूर हायस्कूलला 4थी झाल्यानंतर गंमत अशी आहे की इतका काळ गेलेला असून आजही त्यावेळचे मित्र आणि मैत्रिणी पण अजूनही जवळपास सगळे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. कारण आता एक ठराविक तुम्ही पुढे सरकल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की मी गमतीने असं म्हणतो की अरे तुरे म्हणणारच आता कोणी उरलेलं नाही. बरोबर. पण हे आमचे मित्रमैत्रिणी आहेत की जे अगदी बिनदिक्कतपणे, अर्थात काही जण त्यालाही दबून जाऊन अहो पासून सुरुवात करतात आणि मग मीच त्यांना सांगतो की अहो वियोग असलं, आपण एका वर्गात होतो, एका शाळेत होतो. त्यानंतर 5वी पासून माझी शाळा बदलली आणि 5वी पासून मी गेलो ते DS हायस्कूलमध्ये, म्हणजे धर्मप्रकाश श्रीनिवासय्या हायस्कूल, ही सायनची शिवशिक्षण संस्थेची. या चेंबूर ते सायन असा प्रवास तुमचा रोज. आणि त्यातही गंमत म्हणजे आजकाल अगदी जवळ शाळा असली तरी सुद्धा आई किंवा वडील जसे मुलाला सोडायला जातात, आम्ही चेंबूर पासून सायन पर्यंत कोणाही सोडायला वगैरे येत होतं. BSTची बस होती, ती बस पकडून जात होतो. मला असं वाटतं 6वी का 7वी पर्यंत 5 पैसे अर्ध तिकीट होतं.
म्हणून घरून निघताना मला आणि माझ्या धाकट्याला, माझा धाकटा भाऊ अगदी पाठीला पाठ लावून जन्माला आलेला, त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात 1.25 वर्षाचं अंतर आहे. तर आई दोघांनाही 10-10 पैसे द्यायची. आणि मग जेव्हा तिकीट वाढलं त्यावेळेला 20 पैशाचं ते गोल्डन नाणं होतं, माहितीये, पिवळं नाणं होतं 20 पैशाचं. हो, 20 पैशाचं कमळाचं फुल हा, असलेलं. कमळाचं फुल असलेलं. म्हणजे कमळ तेव्हापासून माहिती आहे बरं का. हो, मला 71ला. हा, म्हणजे आजकाल कमळ सगळीकडे जास्त आहे तसं नाही. तर ते नाणं ते दिलं जायचं. आणि गंमत अशी होती की आमच्या शाळेमध्ये शाळेतच कॅन्टीन होतं. त्या कॅन्टीनमध्ये बटाटा वडा किंवा समोसा मिळायचा, तो 15 पैशाला मिळायचा. पण तेवढेही घरून मिळायचं नाही तो, कारण घरून सांगितलं डबा नेतोयस ना, बरोबर, मग वेगळं खायला कशाला लागते. घरची पोळी भाजी. हा, पण ते वय असतं ना एक, की नाही तरी पण. मग काही वेळेला आम्ही पैसे वाचवायला मी आणि माझा भाऊ चुनाभट्टीपर्यंत चालत यायचो. शाळा सुटल्यानंतर वगैरे चुनाभट्टीपर्यंत चालत आलो की चुनाभट्टीपासून 5 पैसे तिकीट असायचं, म्हणजे 5 पैसे वाचले. असं 3 दिवस केल्यानंतर 15 पैसे झाले की वडा खायला मिळायचा कॅन्टीनमधला. किंवा काही वेळेला रस्त्यात पैसे मिळायचे. ते वय नसतं की रस्त्यात पैसे मिळाले ते कुठचे असतील, काय असतील, कसे असतील, बरोबर, हे समजण्याचं वय नसतं. ते समजण्याचं वय येतं तरी सुद्धा कित्येक जण उचलून खिशात घालतात, ती गोष्ट वेगळी. काही उधळलेले पैसे असतात. म्हणूनच म्हणलं. पण तेव्हाच ते तसं वय नसतं, त्यामुळे तेही म्हणजे त्यातून कॅन्टीन मधलं असं काहीतरी खायला मिळणं हा एक वेगळा भाग होता. आणि एकूणच आमची शाळा खूप छान होती. म्हणजे शाळा खूप छान म्हणजे आमच्या शाळेतलं वैविध्य असं होतं की आमच्याकडे धारावी खूप जवळ, त्यामुळे धारावीपासून ते अगदी एलिट क्लास आपण म्हणू, सगळ्या प्रकारची मुलं ही त्या शाळेत होती. शाळेचं वैशिष्ट्य हे आमच्या शाळेचं नाव सर धर्मप्रकाश श्रीनिवास अय्या हायस्कूल, अच्छा, म्हणजे DS हायस्कूल. DS हायस्कूल याच नावाने अजूनही ओळखली जाते. या शाळेचं वैशिष्ट्य आत्ताच तुम्हाला सांगतोय की माझे विद्यार्थ्यांचं संमेलन आजही शाळेत भरतं आणि त्याच्या तारखा नक्की असतात. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या जानेवारीचा 2रा आणि 3रा रविवार हे नक्की असतं ठरलेलं असतं. आणि त्यामुळे होतं काय की आमच्यासारख्यांना हे माहिती असतं. मग आम्ही माझ्या कार्यक्रमांच्या धामधुमीतून सुद्धा मी जानेवारी महिन्यातला तो 2रा रविवार मोकळा ठेवतो की शाळेत जायचं. शाळेत अनेक आता या वेळेला त्यांनी 2014 पर्यंत 1938 पासून 2014 पर्यंतची मुलं त्या 2ऱ्या रविवारी आणि 2015 पासून पुढचे त्या 9 वर्षातले, ते जास्त ना, ते जास्त 1938 पासून म्हणजे किती असतील हे बघा. पण एक तो शाळेबद्दलची ती एक आत्मीयता असते की त्यावेळेला त्या गेट टुगेदरला आम्ही तिथे जातो, भेटतो. आणि आमच्या शाळेची आणखी एक गंमत होती की नाताळची सुट्टी ही आम्हाला कधी दिली गेली नाही. कारण काय होतं की नाताळच्या सुट्टीमध्ये आमचा अभ्यास शिबिर व्हायचं शाळेत आणि ते निवासी असायचं. आणि गंमत अशी की त्या निवासी अभ्यास शिबिरामध्ये आम्हाला घरूनच आई डबा घेऊन यायची आणि तोच तिथे खायचा. रात्री झोपायचं तिथेच कोणत्या तरी वर्गामध्ये वगैरे आमची जी सोय केलेली असेल तिथे आम्ही झोपायचो. याचा फायदा हा होता की 10वीची मुलं, कारण बोर्डाची परीक्षा म्हटल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेत आपल्या शाळेचा रिझल्ट हा जास्तीत जास्त चांगला लागावा ही असलेली शाळेची इच्छा. आणि याकरता हे व्हायचं. पण याचा व्यक्तिगत मला हा फायदा झाला की मी स्वतः गणिताच्या बाबतीत अगदीच यथातथा होतो. म्हणजे इतका की प्रत्येक वेळेला वरती खेचून घ्यायला लागायचं मला. म्हणजे आता मला ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं तर त्यावेळेला काही जणांना असं वाटतं की हे शाळेत म्हणजे यांचं प्रचंड ब्राईट करिअर असणार. तर मग मी सांगतो की आमच्या शाळेत म्हणजे आम्ही आउटस्टँडिंग होतो. आउटस्टँडिंग म्हणजे वर्गाच्या बाहेर उभं राहण्याचे ती क्रिया आम्ही सतत करायचो. असं आउटस्टँडिंग करिअर. आणि त्यातही मी नेहमी 5 नंबरात असायचो, पण शेवटच्या. त्यामुळे मला वर ओढून घेतलं जायचं गणिताच्या मध्ये. या शिबिराचा फायदा मला एवढा झाला की या शिबिराच्या नंतर प्रिलिम आणि नंतर बोर्डाच्या फायनल परीक्षेला मला त्याच गणितामध्ये 60% वरती मार्क मिळाले.
ज्याचा मी बाऊ करून मी 5वी ते 10वी पर्यंत इतका का बाऊ केला असं वाटावं, इतके सहजपणे मला तो भाग मिळाला. आणि ते वर्ष आमचं पहिलं होतं. म्हणजे 1977ची आमची बॅच 10वीची. आमच्या वर्गातली 2 मुलं ही पहिली आली. म्हणजे बोर्डात आली. कारण बोर्डामध्ये त्यावेळेला बोर्डाची आलेल्या मुलांची नावं, त्याची यादी प्रसिद्ध व्हायची. आता नाही प्रसिद्ध होत, पण पूर्वी व्हायची. तर त्यावेळेला दिलीप फडके आणि मिलिंद खरे हे दोघं जण आले होते. त्यावेळचे जे आमचे मित्र होते ना, म्हणजे आता 77ला शाळा सोडली. आता बघा किती वर्ष झाली आहेत. पण ह्या सगळ्यांशी अजून सुद्धा संपर्क आहेत. आता तर WhatsAppमुळे आणखीन सोपं झालंय. या सगळ्या गोष्टीमुळे जग आणखीन जवळ आलेलं आहे. त्यामुळे आमचा तो ग्रुप DS हायस्कूलचा म्हणजे धश्री विद्यालय म्हणूनही आमचा एक ग्रुप आहे. आमच्या शाळेनी एक ग्रुप बनवलेला आहे DS हायस्कूल म्हणून. म्हणजे शाळेचे असे अनेक ग्रुप असतील खरं म्हणजे, कारण त्याच्या काहीतरी मर्यादा असतात. त्यामुळे 1, 2, 3 असे नावं देऊन. याशिवाय आमचे चेंबूरचे जे मित्र होते, चेंबूर हायस्कूल आणि बालविकास शाळेतले, यांचा सुद्धा एक बालमित्र म्हणून आमचा एक ग्रुप आहे. पण शाळेत जेव्हा होतो, शाळेचं एक वातावरण मस्त. आणि त्यातही गंमत ही होती, की शाळेत जेव्हा पहिल्यांदा म्हणजे DS हायस्कूलला जेव्हा पहिल्यांदा गेलो 5वी मध्ये, तेव्हा जाताना थोडी धाकधूक होती, कारण नुकतीच मुंज झालेली होती. आणि मुंज झालेली असल्यामुळे चकचकीत गोटा, शेंडी राखलेली, डोक्यावरती टोपी, अशा ह्याच्यात शाळेत जेव्हा गेलो, तेव्हा वर्गामध्ये काय कोण बोलेल ह्याच्यापासून काहीच माहिती नव्हतं. पण त्याच वेळेला आणि नेमकं त्याच दिवशी मुंज झालेला एक मित्र आमचा, म्हणजे तो पुढे मित्र झाला, पण शाळेत असलेला मुलगा प्रकाश भेंडे म्हणून, तो आणि त्याच्या भावाची पण अशीच मुंज झालेली. त्यामुळे प्रकाश आणि मी असे आम्ही दोघं जण मुंज मुलगे 5वीला होतो. आणि मग 5वी पासून पुढे अर्थात या सगळे आम्ही एकमेकांचे मित्र झालो वेगवेगळ्या क्षेत्रात. अर्थात प्रकाश अभ्यासात अतिशय हुशार. माझं लहानपणी अक्षर अतिशय वाईट होतं, म्हणजे इतकं वाईट होतं की माझी आजी असं म्हणायची की शाईच्या दवतीत झुरळाला बुडवून त्याला वहीवरती सोडले, इतकं अक्षर घाणेरडं होतं. दरवेळेला त्याच्यातून मी सतत बोलणी खायचो. ह्या सगळ्यात एकच गंमत अशी झाली होती की एकदा या प्रकाश भेंडेकडे अधूनमधून अभ्यासाला जायचो, तो हुशार म्हणून, तो चुनाभट्टीला राहायचा तेव्हा. त्याच्या आईनी तेवढीच माऊली फक्त एवढी हे मला सांगणारी की तुझं अक्षर चांगलं आहे की रे. मला धक्का होता की आपल्या अक्षराला, ह्या असल्या अक्षराला कोणी चांगलं म्हणेल. पण मला म्हणाल्या की फक्त एवढंच कर की अक्षराला गोलावा दे थोडा, बस, बाकी काही करू नकोस. आणि खरंच त्या दिवसापासून माझं अक्षर सुधारलं. मग किती खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर छोटी गोष्ट होती, पण मला प्रत्येक जण अक्षर किती वाईट आहे हे सांगत होते. आणि यांनी फक्त मला सांगितलं की तुझं अक्षर चांगलं आहे, फक्त गोलावा दे, प्रत्येक अक्षराला गोलावा दिलास की तुझं अक्षर चांगलं होईल. आणि केवळ तसं करत गेलो. सुदैवाने पुढे पुस्तकांच्या वेळेला त्या मुद्रकाला वगैरे माझं अक्षर वाचताना काही प्रॉब्लेम आले नाहीत. म्हणजे माझं अक्षर नक्की आता वाचण्यासारखं आहे, इतपत तरी चांगलं आहे हे कळतं. पण अशा शाळेत खोडकर तर होतोच. म्हणजे एकदा कधीतरी वर्गामध्ये आमच्या रसायनशास्त्राच्या बाई शिकवणार होत्या अमोनियावरचा धडा, आणि मी अमोनियाचं नेमकं आदल्या दिवशी चुकून वाचून गेलो होतो. नाहीतर असं काही वाचण्या बेचण्याचा शाळेची काहीतरी वाचण्याचा असा काही संबंध नव्हता. घरी पुस्तकं चिकार, त्यामुळे वाचलंय भरपूर. मी अतिवाचनापोटी मार खाल्लाय, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटतं. त्याला कारण आहे, जेवायला बसलो तरी पण मांडीवर पुस्तक असायचं. मग आमच्या मातोश्री धरून हाणतील नाही तर काय, की जेवताना तरी पुस्तक बाजूला ठेव असं म्हटलं तरी पुस्तक बाजूला नसायचं. आणि ते पुस्तक अभ्यासाचं मुळीच नसायचं. अभ्यास सोडूनच इतर विषय. पण त्यामुळे त्या न कळत्या वयापासून वेगवेगळे विषय हे वाचायला शिकलो, समजून घ्यायला शिकलो. बिटवीन द लाईन्स कशाला म्हणतात हे सुद्धा समजून घ्यायला शिकलो. आणि या तऱ्हेने एकंदरीत तो प्रवास पुढे चालू असताना ज्या वेळेला शाळेमध्ये तो रसायनशास्त्राचा तास होता, त्या बाईंनी परीक्षा नळीमध्ये सगळं ते करून दाखवलं. आणि पहिल्या बाकावर बसणारा मी, कारण उंची कमी, त्यांनी नेमकी परीक्षा नळी माझ्याकडे दिली आणि मला म्हणाल्या, बघ जरा अमोनिया तयार झालाय का. मी परीक्षा नळी घेतली, अंगठा ठेवला वरती आणि म्हटलं नाही झाला, फक्त एवढंच केलं. म्हटलं नाही झालेला. त्यांनी घेतला आणि ज्या ठसका लागलाय त्यांना, डोळ्यातून पाणी, ठसका, खोकला,
लाल बुंद झाल्या त्या आणि मग मला म्हणाल्या, मेल्या झाला तो होता तयार. म्हटलं आता वायूच तो कधी तयार होईल काय सांगता येते. तर हे असे सगळे अशाही धमाली होत्या. आणि त्याच्याच बरोबरीने शाळेत असताना म्हणजे हा जो आता मी वक्तृत्व किंवा तत्सम हे जे दिसतंय किंवा भाषणं वगैरे याची पायाभरणी ही शाळेतून कशी झाली. तर ती गंमत अशी होती की 5वी असताना पहिल्यांदा भाषणाला उभा राहिलो. आणि भाषणाला उभा राहिलो तो पुढे जे पोडियम होतं, ते पोडियम माझ्या उंचीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे झालं काय, पहिल्यांदा मी जो उभा राहिलो, तोच मी समोर बसलेल्या मुलांना दिसतच नव्हतो. मुलं मला दिसत नव्हती. आणि त्यामुळे बेधडक बोलायला सुरुवात केली. काहीच दिसत नाहीये ना, अंधाऱ्या पोकळीकडे बघायचंय आणि बोलायचंय, एवढंच फक्त होतं. त्यामुळे बिनधास्त बोलायला सुरुवात केली. एवढ्यात आमच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात आलं, की अरे हा दिसतच नाहीये म्हणून. म्हणून मग घाईघाईने त्यांनी स्टूल आणलं आणि माझ्या पायाखाली स्टूल सरकवलं आणि मग स्टूलावरती उभं राहिल्यानंतर मग मला सगळी मुलं आणि मुलांना मी, असे आम्ही दिसायला लागलो. पण तोपर्यंत माझं बोलणं चालू होऊन गेलं होतं. त्यामुळे ज्याला अ, भीती म्हणतात, ती भीती कधीही मला तशी जाणीव सुद्धा झाली नाही. आणि मग तेव्हापासून 5वी ते 10वी पर्यंत वक्तृत्वाचं पहिलं बक्षीस, तेवढंच हं पहिलं बक्षीस. कारण मगाशी सांगितलंच, की शेवटच्या 5त असायचो. अभ्यासाचं कधीच नाही. पण वक्तृत्वाचं मात्र पहिलं बक्षीस हे 5वी ते 10वी पर्यंत. हे मात्र सातत्याने मिळत राहिलं. आणि त्याचा पुढे असा उपयोग होईल असं त्यावेळेला वाटलेलं नव्हतं, कारण त्यावेळेला असं काही डोक्यातही नव्हतं. पण झाला तो उपयोग, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग अशा रीतीने एकूण टप्पे शाळेतले जे असतात, ते शाळेतले टप्पे त्यावेळचे जे भांडाभांडी असते, ती मोठी छान असते. त्यावेळचे आता आम्ही ज्या वेळेला भेटतो, त्यावेळेला म्हणतो ना, की त्यावेळेला असलेली आता म्हणू शकतो, की जशी चवळीची शेंग कवळी, ती आता कुठेतरी लाल भोपळ्यासारखी झालेली असते. कोणाचे तरी कुरळे केस छानपैकी दाट असलेले, त्याचा आता सगळा एअरपोर्ट झालेला असतो, रनवे झालेला असतो म्हणजे. तर अशी जी सगळी असे सगळे आम्ही एकमेकांना भेटतो, एकमेकांची अशीच टिंगल-टवाळी सुद्धा करत असतो. पण त्यात एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी मजा असते, यात वाद नाही. त्यात माझा अगदीच जवळचा मित्र होता महेश ओक म्हणून. तो घराच्या सुद्धा अगदी जवळ राहणारा आणि बिगरी कसलं, बिगरीच्याही आधीपासून म्हणजे कितीतरी लहान असल्यापासून खऱ्या अर्थाने लंगोटियार म्हणावेत असे आम्ही दोघं जण होतो. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी तो एका अपघातामध्ये गेला. तो गेल्यानंतर काही काळ एक विषण्णता येणं हा स्वाभाविक भाग होता. कारण कितीही मोठं झालो तरी सुद्धा तो लहानपणीचा जो आमचा एक अगदी खूपच जवळीक होती ना, ती जवळीक आमची ही कुठेतरी तुटल्यासारखी अशी झाली. यात वाद नाही. तर आणि आताही शाळेतले काही मित्र, वर्गातले काही मित्र हे सोडून गेले. पण शेवटी कालौघामध्ये या सगळ्या गोष्टी होतच असतात, घडतच असतात. त्याला काही इलाज नसतो. पण यातून पुढे जाता मला मध्यंतरी एकदा आमच्या एक पर्यवेक्षिका भेटल्या होत्या. त्यांना कळलं होतं की मी लेखक वगैरे झालोय. त्यावेळेला मला असं वाटतं माझी काहीतरी 8-10 पुस्तकं प्रकाशित झाली असतील. तेव्हा त्या मला भेटल्या आणि मला म्हणाल्या, की "तू मोठेपणी लेखन वगैरे करशील." असं जर मला कोणी सांगितलं असतं ना, तर मी त्याचं डोकं सडकून काढलं असतं. आणि एका परीने खरं होतं हां त्यांचं म्हणणं. कारण ससंदर्भ स्पष्टीकरण लिहा, हे मी 3 वाक्यात द्यायचो. एका वाक्यात उत्तरे लिहा, याचं उत्तर मी 3 शब्दात द्यायचो. आता गंमत म्हणजे आता मला कळतंय, की म्हणजे हा तर माझा त्यावेळचा आळस होता लेखनाचा. तो आळस अजूनही आहे, ती गोष्ट वेगळी. हे सांगितलं लोकांना तर खोटं वाटतं, की 50 पुस्तकं लिहून झालेल्या माणसाला कधी लेखनाचा आळस असतो का? पण खरंच आहे. पण कमीत कमी शब्दात लेखनाचा मला उपयोग जो झाला ना पुढच्या काळामध्ये, तो वृत्तपत्रीय लेखनामध्ये झाला. कारण त्याच्यानंतर बेळगाव तरुण भारत, त्याला मी सलग 7 वर्ष लिहिलंय आणि दर रविवारी सलग 7 वर्ष लिहिणं चेष्टा नाहीये. तर ते स्तंभलेखन करताना 750 ते 1000 शब्दामध्ये लिहायचं. म्हटल्यानंतर तो विषय तेवढ्यापुरता आपल्याला तेवढ्या शब्दात बसवायचा आहे. म्हटल्यानंतर एक वाक्य केवढ्या वजनाचं पाहिजे या सगळ्याचा आपण विचार करणार आणि त्या पद्धतीने लिहिणार. हा सगळा भाग हा त्यामुळे होत गेला. पण
शाळेचे दिवस आज आज आपण जेव्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा असं वाटतं की अरे, शाळेचे दिवस कुठेतरी आपले मिस झाले. अ, पण हे प्रत्येकाच्या आयुष्यात शेवटी घडतच असतं. कारण काळ मोठा चमत्कारिक असतो. ज्यावेळेला शाळेत असतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटत राहतं की आपण मोठे कधी होणार? मोठे कधी होणार आणि आपल्या खिशात पैसे कधी खुळखुळायला लागणार? मग त्या पैशात आपण कितीतरी बटाटेवडे आणि कितीतरी समोसे खाऊ शकतो. असं ते कॅन्टीनमध्ये आम्हाला बघताना असं वाटायचं. मोठं झाल्यानंतर एका ठराविक टप्प्यानंतर माणसाच्या खिशात पैसे असतात, तोंडात दात नसतात. डायबिटीज झालेला असतो तर खावासा वाटून सुद्धा बटाटावडा खाता येत नाही. हे सृष्टीचक्र आहे, निसर्गचक्र आहे आणि त्या अव्याहतपणे चालत राहणारच, ह्यात वाद नाही. आणि ते तसंच चालत राहावं. पण शेवटी ते दिवस जे असतात ते विसरता येत नाहीत. हे तितकंच खरं. म्हणूनच आजसुद्धा बालविकास असो, चेंबूर हायस्कूल असो किंवा DS हायस्कूल असो, इथल्या सगळ्या आमच्या मित्रमैत्रिणींचे संपर्क आणि हा सगळा त्यांच्याशीही बोलणं, कुठेतरी कधीतरी आम्ही सहलीला जातो, त्यावेळेला सहलीला चेष्टामस्करी करणं, हा जो सगळा आनंद असतो ना, तो आपण परत एकदा त्या वयात जातो, लहान वयात जातो. अरे काय चेष्टा आहे, लहान मुलांसारखी वगैरे असं कोणी जर गुरकावून म्हणालो, तरी पण असंच म्हणता येतं, की अरे आपण शाळेत होतो ना, तेव्हाच्याच वयाचे अजूनही. आता कसं होतं, की सगळ्यांचे सगळे दृष्टिकोन बदललेत, पक्ष बदललेत, विचार बदललेत. पक्षांवरून आता हाणामाऱ्या होतात, विचारांवरून हाणामाऱ्या होतात. काही वेळेला काही जण त्याच्याबद्दल अबोलाही धरतात, काही जण ग्रुपही सोडून जातात. परत त्यांची समजूत घालावी लागते आणि मग सांगावं लागतं, की अरे पक्षोपपक्ष वगैरे हा सगळा भाग हा तात्कालिक असतो. शेवटी आपण शाळेतली जी आपली मैत्री आहे, ही बघायची आणि ती शेवटपर्यंत आपली राहावी. हा सगळ्यात जो आनंदाचा भाग असतो ना, त्यात वाद नाही. मग कोणीतरी एखादाच असा असतो, की जो पुढे होतो आणि मग तो हे सगळं ग्रुप वगैरे तयार करतो, WhatsAppसाठी वगैरे सुद्धा. तो त्याच्याकरता मेहनत घेतो. मग बाकीचे त्याला टेकू लावतात, सपोर्ट करतात, असेही सगळे असतात. हे सगळे करता जसा आमचा DS हायस्कूलचा एक जो ग्रुप होता, तो सुरेश काळेनी आमच्या मित्रांनीच चालू केला. पण त्याला सगळेजण येऊन नंतर मिळाले. सगळ्यांनी मिळून टेकू दिला आणि हे ग्रुप चालू झाला. अजय तेलंगे आहे, निकेतन पाठारे आहे, प्रसाद पंडित आहे वगैरे सगळ्यांनी चेंबूरच्या लोकांचे जे ग्रुप चालू केले. अर्थात ह्याच्यात कित्येक नावं राहून जातील, नाही असं नाही. पण शेवटी हे सगळे मित्र आहेत. त्यामुळे आता तर आम्ही मित्रांच्या मुलांच्या आणि मुलींच्या लग्नाला जातो तेव्हा तिथे भेटतो. तो भेटणं हाही एक वेगळा आनंद असतो, यात वाद नाही. त्यामुळे शाळेचे दिवस रम्य ते बालपण इतकंच म्हणता येतं. येणाऱ्या पिढीला काय सल्ला देऊ शकाल? खरं सांगू, येणारी पिढी, मला आजकाल मुलं खूप लवकर डिप्रेशनमध्ये का जातात, नैराश्यात का जातात, हा नेहमी प्रश्न पडतो. मग असं लक्षात येतं, की कित्येक वेळेला कित्येक ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यापासून मुलांना नकाराची सवय लावलेली नाही. लहानपणापासून एखादी गोष्ट हवी म्हटल्यानंतर जर मुलांनी हट्ट केला, तर बापानी नाही म्हटलं तर आई देते, आईनी नाही म्हटलं तर बाप आणून देतो, दोघांनी नाही म्हटलं तर आजी आजोबांकडून कसं मिळवायचं हे त्यांना माहिती असतं. एकूण नकार हा भाग ऐकायची सवय नाही. हा भाग आमच्या पिढीने खूप ऐकलाय हो, खूप अनुभवलाय. फार हट्ट केला तर आणखीन 2 लाथा बसायच्या. भोकाड पसर, वाटेल ते कर. पण एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही मिळणार. याच्यामुळे झालं काय, की आमची कुठेतरी मानसिक तयारी होत गेली, की भविष्यामध्ये कधीतरी आपल्याला नकार येईल आणि त्या नकाराला तोंड द्यायला आपण सज्ज असायला पाहिजे. आणि तसं सज्ज असणं हे ह्या पिढीकडे बहुतेक होत नाही. नाहीतर मग मला सांगा, मोबाईल आईनी जप्त केला म्हणून 10 वर्षाची मुलगी फासाला लटकते स्वतः. 10 वर्षाची. कुठून आलं हे? आयुष्य उधळून टाकणं या अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून. का? नकाराची सवय नाही म्हणून. किंबहुना विचार करण्याची सुद्धा सवय नाही या सगळ्यामुळे.
क्रांतिकारकांच्या कथा ऐकाव्यात हो, त्या जरा वाचाव्यात. काय मिळवलं 16-17 वर्षाच्या खुदिराम बोसनी फासावर चढून? वासुदेव बळवंत कशा करता एडनमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत राहिले. चापेकर एका घरातले 3 भाऊ देश कार्यासाठी फासावरती चढतात. का? त्यांना कुटुंब नव्हतं, मुलं बाळं नव्हती, प्रलोभनं नव्हती. प्रलोभनांचा प्रकार बदलला असेल आज, पण प्रलोभन हे माणसाला नेहमीच आकर्षित करणारं असतंच, फॉर्म कोणताही असू दे. हे असं असून सुद्धा स्वातंत्र्याचा ध्यास कुणा दे कठोर कारावास, अंदमानचा वास कुणाच्या गळ्यात येई फास, कुणास विरोह श्वास कुणी हो जननिंदेचा घास, शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास, शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास. कोणत्याही देशाचा इतिहास हा नुसत्या शाईने लिहिला जात नाही, तर तो क्रांतिकारकांनी सांडलेल्या रक्त, घाम आणि अश्रूंच्या शाईनीच लिहिला जातो. हे पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. स्वातंत्र्य इतकं सहज नाही मिळालेलं. आज तुम्ही आम्ही आपण जे जगतोय, हसतोय, खेळतोय, आउटिंगला जातोय, धमाल करतोय, या सगळ्याच्या मागे या लोकांचा त्याग आहे. मग अशा त्यागाच्या पार्श्वभूमीवर मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला आपलं आयुष्य इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकरता उधळून टाकण्याकरता मिळाले, हा विचार नको. परीक्षेत अपयश आलं, दिला जीव. नोकरीमध्ये अपयश आलं, दिला जीव. अहो हे सगळं तर जाऊ दे, तिने नाही म्हटलं, काय जीव देणंच आहे, भाग आहे. पण या अशा कोणत्याही गोष्टी करता जेव्हा जीव दिला जातो आणि हे बघितलं तर तेव्हा जीव इतका स्वस्त झालाय का, हा विचार मनात येतो. आणि म्हणून या पिढीने आत्ताच्या झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, हे लक्षात ठेवायला पाहिजे. फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. आणि जर असं करत आपण सातत्याने पॉझिटिव्हनेस हा मनाशी ठेवला की एखादी गोष्ट, मी नेहमी असं म्हणतो की मी मुलांना एक मंत्र सांगत असतो, तो वाटल्यास घरात लावून ठेवा. तो मंत्र आहे, हेही दिवस जातील. जर आपल्याला अपयश आलं तर तिथे बघितल्याबरोबर अरे हेही दिवस जातील, आपण पुढे जाणार आहोत. आणि जर आपल्याला प्रचंड काही काही मिळत गेलं, यश मिळत गेलं, तरी तो सावध करणारा असतो. हेही दिवस जातील, असा दुहेरी असणारा असा हा मंत्र आहे. त्यामुळे हे सगळे भाग हे तुम्हाला वाचन शिकवतं, हे तुम्हाला अनुभव शिकवत जातो. आणि तोच अनुभव आणखीन आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवावा, एवढाच एक भाग इथे येतो. इतकंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद सर. ज्या वेळेला भरत मुळावडे यांनी गावाकडच्या वाटा याच्या अंतर्गत माझी शाळा माझी आठवण ही संकल्पना मांडली ना, तेव्हा खरं सांगू खूप आवडली. ही एक वेगळा भाग आहे. बाकीच्या वेळेला वेगवेगळ्या विषयांवरती एक एक विषय घेऊन मुलाखती वगैरे होत असतात, लेखन होत असतं. पण कधी कोणी शाळेच्या आठवणी किंवा शाळेच्या गमती जमती वगैरे ह्या सगळ्या करता कधी काही सांगितलं नाही, विचारलं नाही. आज शाळा सोडून इतकी वर्ष गेल्यानंतर आपण त्या फ्लॅशबॅकमध्ये जायचं आहे आणि त्या फ्लॅशबॅकमधून आपले त्यावेळचे मित्रमैत्रिणी, त्यावेळचं ते एक जीवन काही क्षण का होईना पण जगायचं आहे. ही कल्पनाच इतकी सुंदर आहे की म्हणून मी लगेच त्याला हो म्हटलं. आणि झटपट या आमच्या गप्पा झाल्यासुद्धा. आपल्याला या गप्पा कशा वाटतायत ते आपण बघा. पण ही कल्पना पुढे घेऊन मुळावडेंनी आणखीन वेगवेगळ्या संकल्पना घेऊन निश्चितपणे पुढे जावं, या माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. धन्यवाद.